हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी गोकुंदा किनवट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज वनरक्षक भरती 2023 मधला शिफ्ट क्रमांक 2 मध्ये झालेला पेपर आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि विशेषतः आपण इंग्रजी विषयाच्या 15 प्रश्नांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ओके, पहिला प्रश्न काय आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. राईट, आर्टिकलवर आधारित प्रश्न आहे. आर्टिकल एक बेसिक घटक आहे. तर प्रश्न काय म्हणतो पहा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. मार्क नो आर्टिकल इफ देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल. ओके, ज्या ठिकाणी आर्टिकलची रिक्वायरमेंट नाही तिथं नो आर्टिकल लिहायचं आहे. तर प्रश्न काय म्हणतो पहा. डॅश डॅश पोलीस ऑफिसर ॲट द सिक्युरिटी डेस्क वॉज व्हेरी हेल्पफुल इन डिरेक्टिंग अस वेअर टू गो टू कोर्ट. ओके, पोलीस या शब्दाच्या अगोदर आपल्याला योग्य तो आर्टिकल निवडायचा आहे. आणि हा वाक्य काय म्हणतो? सुरक्षा कक्षातील पोलीस अधिकारी आम्हाला न्यायालयात कुठे जायचं याकरिता मदत करतात. तर या वाक्याच्या आशयावरून काय समजतो पहा. तर 4 ऑप्शन इथे दिलेले आहे, ए, एन, नो आर्टिकल आणि द. तर इथं पोलीस ऑफिसरसाठी आपल्याला प्रॉपर जो आर्टिकल आहे एचा जर विचार केलो तर आशय काय सांगतो की दिलेल्या विधानाविषयी एका विशिष्ट पोलीस अधिकारी विषयी बोलत आहोत, म्हणून एचा वापर आपण तिथं करू शकत नाही. का? ए या ठिकाणी वापरतात जिथं अनिश्चित माहिती असते. अनिश्चित माहितीच्या ठिकाणी ए वापरतो, म्हणून पहिला पर्याय होऊ शकत नाही. दुसरा जो ऑप्शन आहे अँड, अँड तर येत नाही. का? कारण इथं याची जी सुरुवात आहे ही एका कॉन्सनंटनं झाली, हा सुद्धा पर्याय नाही. नो आर्टिकलचा तर विषय नाही. का? आर्टिकल या नामापूर्वी येतो, तर तिथं प्रॉपर आर्टिकल कोणता येतो? द हा आर्टिकल येतो. कारण असं आहे इथं एका विशिष्ट पोलीस ऑफिसर विषयी बोलत आहे आणि द जे उपपद आहे ते इंग्रजीतलं एक डेफिनेट उपपद म्हणून वापरतात. ओके, हा झाला पहिला प्रश्न. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स ॲज एन एरर इन स्पेलिंग. स्पेलिंग मधली चूक आपल्याला शोधायची आहे. खूप छोटा प्रश्न आहे आणि बेसिक सुद्धा आहे. ओके, इफ यू डोंट फाइंड एनी एरर मार्क नो एरर ॲज युअर आन्सर. जर वाक्यामध्ये चूक नसेल तर नो एरर लिहायचं आहे. तर वाक्य काय म्हणतो पहा. ओविंग टू द लेंथ ऑफ देअर नेक अँड लॉंग फ्लेक्झिबल टंग्स जिराफ्स आर एबल टू ब्राउज ऑन टॉल ट्रीज. हा जो वाक्य आहे जिराफ विषयी थोडक्यात माहिती सांगत आहे. जिराफची लांब मान आणि त्याचबरोबर लवचिक अशी मान आणि त्याची जीभ हे काय आहे, त्याला उंच झाडावर ब्राउज याचा अर्थ काय? चरणे किंवा खाणे म्हणू शकतो. तर या वाक्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं 4 ऑप्शन आहेत, लेंथ, जिराफ, नो एरर, ओनिंग. तर इथं निरीक्षण केल्यास एका ठिकाणी मिस्टेक झालेली आहे एक. मग कोणता तो ठिकाण आहे याच्यामध्ये? इथं लेंथची स्पेलिंग इथं चुकलेली आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं आन्सर आहे. जिराफची स्पेलिंग करेक्ट आहे. नो एरर तर म्हणता येत नाही कारण ऑलरेडी एरर आहे. ओविंगची स्पेलिंग सुद्धा करेक्ट आहे. सोपी स्पेलिंग आहे. याची स्पेलिंग अशी पाहिजे, कशी? LENGTH ही याची करेक्ट स्पेलिंग आहे. याच्यामध्ये फक्त ई जोडल्यामुळे हे एरर मध्ये आलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर गिवन सेंटेन्स. मार्क नो आर्टिकल इफ देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल. आर्टिकलवर आधारित प्रश्न आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो पहा. डॅश डॅश मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. ओके, तर 4 ऑप्शन आहेत, अँड, ए, नो आर्टिकल आणि द. मून साठी वापरायचं आहे आणि आपल्याला माहित आहे सन असेल, मून असेल, अर्थ असेल, हे एकमेव असल्यामुळे इथं आपल्याला विशिष्ट आणि ज्याला म्हणतो आपण निश्चित उपपद वापरावा लागतो. अँड येत नाही. का? कारण याची सुरुवात एका कॉन्सनंटनं झाली आणि त्याचबरोबर मून म्हणल्यानंतर युनिक थिंग आहे, हा पर्याय घटला. ए पण वापरता येत नाही कारण मून युनिक आहे, हा सुद्धा पर्याय घटला. नो आर्टिकल ही म्हणता येत नाही. आणि फोर्थ जो आहे द, हा याचा आन्सर करेक्ट आहे कारण इथं आपण द सन, द मून, द अर्थ असं म्हणू शकतो. कारण द जो आर्टिकल आहे विशिष्ट आणि युनिक घटकाकरिता आपण वापरतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. Select the most appropriate verb to fill in the blanks. Fill in the blanks for the given sentence.
योग्य वर्ब इथं वापरायचा आहे. प्रश्न काय म्हणतो पहा, बिकॉज आय वॉज थर्स्टी आय ए लॉट ऑफ वॉटर. ओके, फर्स्ट ऑप्शन ड्रँक, सेकंड बी ड्रिंकिंग, थर्ड ड्रिंकिंग, फोर्थ हॅड ड्रँक. ओके, तर याच्यामध्ये या चारपैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आणि हा जो घटक आहे टेन्सवर आधारित घटक आहे. इथं वॉज थर्स्टी शब्द वापरलेला आहे. वॉज याचा अर्थ इथं सिंपल फास्ट आहे, फास्ट कंटिन्यू म्हणता येत नाही का, तर इथं वॉज जो आहे याच्यानंतर एक वर्बला आयएनजी फॉर्म जोडलेले नाही आणि याच्यामध्ये मुख्य वर्ब इतर आलेला नाही, सिंपल फास्ट आहे. तर तुम्हालाही माहित आहे जेव्हा एखादा वाक्य बनतो तर त्याचा टेन्स समोरचाही त्याच कॅटेगरीचा असतो, त्याच टाईपचा असतो. तर इथं आपल्याला योग्य तो शब्द निवडायचा आहे. तर याच्यामध्ये ड्रँक, बी ड्रिंकिंग, ड्रिंकिंग आणि हॅड ड्रंक यापैकी फर्स्ट ऑप्शन याचा आन्सर करेक्ट आहे. याचं कारण असं आहे, कारण हा जो वाक्य सिंपल पास्ट आहे तर इकडे सुद्धा येणारा जो सेंटेन्स आहे हा सुद्धा आपल्याला इथं सिंपल पास्ट असावा लागेल. कोणतं? सिंपल पास्ट किंवा पास्ट परफेक्टही असायला हरकत नाही. परंतु चार ऑप्शन जर बघितलो आपण, बी ड्रिंकिंग हा ऑप्शन ग्रॅमॅटिकल रॉंग आहे, कारण याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. आणि ड्रिंकिंग वापरायला इकडे आयच्या नंतर एखादं हेल्पिंग वर्ब पण नाही. त्याच्यानंतर इथं हॅड ड्रँक आहे, तर इथं हॅड ड्रंक जर राहिला असता तर थोडंफार विचार केलो असतो आपण का सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट टेन्स एका सेंटेन्समध्ये आपण वापरू शकतो. तर ऑप्शन याचं जे आहे ड्रँक हे ऑप्शन करेक्ट आहे. का? हे ड्रँक जो आहे ड्रिंक, DRINK ड्रिंक याचं सेकंड फॉर्म आहे ड्रिंक, ड्रँक आणि याच्यामध्ये थर्ड फॉर्म जो आहे काय याचं ड्रंक आहे DRUNK. ओके, म्हणून इथं सेकंड फॉर्म B2 इथं एक्सपेक्टेड आहे. तर हा टेन्सवर आधारित प्रश्न होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. इथं सुद्धा रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे. वर्बच्या रिगार्डिंग प्रश्न आहे. ओपनिंग, ओपन, हॅड ओपन आणि ओपन्स. ओके, तर ही आस्क्ड मी टू द विंडो ॲज इट वॉज टू हॉट. ओके, याच्यामध्ये TO2 हा एक इन्फिनिटिव्ह झालेला आहे, राईट. आणि टूच्या नंतर येणारा जो वर्ब असतो, टूच्या नंतर येणारा जो वर्ब आहे हा बेस फॉर्म मध्ये असतो. कशामध्ये असतो? बेस फॉर्म. का? तर त्याचं जे वर्क आहे एक इन्फिनिटिव्ह म्हणून तिथं काम करतो. तिथं ओपनिंग आहे, तिथं जेरेंड आहे, हा पर्याय असू शकत नाही. ओपन हा एक करेक्ट आहे, कारण आता बेस फॉर्म हाच आहे. उरलेलं जर आपण पाहिलो हॅड ओपन हा सुद्धा येऊ शकत नाही, कारण हॅडच्या नंतर ओपन तर पाहिजे आणि विशेषतः टू असल्यामुळे याचाही विषय नाही. ओपन्स आहे, इथं यस लागलेला आहे, हा सुद्धा पर्याय येत नाही. 2+V1 एक इन्फिनिटिव्ह म्हणून तो काम करतो. तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. पहा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे 6वा प्रश्न, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. ओके, खाली दिलेल्या शब्दाचा अर्थ व्यक्त करणारा समानार्थी शब्द लिहायचा आहे. इथं रिसीड याचा अर्थ काय होतो? कमी होणे असा याचा अर्थ होतो. रिसीड म्हणजे काय आहे? कमी होणे. ओके, आता 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायाचा आपल्याला जर मराठीत अर्थ समजला तर याचा आपण अर्थ लिहू शकतो. स्वेलचा अर्थ काय होतो? ज्याला आपण म्हणतो सुजणे, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर जर इंटेन्सिफाईजचा अर्थ जर पाहिलो तर याला आपण गंभीर होणे म्हणू शकतो, आपण गंभीर होणे. त्याच्यानंतर इथं शब्द आहे डेमिनिशेसचा पण अर्थ इथं कमी होणे असा होतो, कमी होणे. आणि त्यानंतर इथं इन्क्रीजचा अर्थ काय होतो? वाढणे असा याचा अर्थ होतो. तर या रिसीडला मॅच होईल असा अर्थ पर्याय 4 जे दिलेले आहेत यातून परफेक्ट आन्सर कोणता आहे? हा ऑप्शन नंबर 3 आहे. इथं मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड म्हणलेला आहे, त्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम अमॉंग द 4 गिवन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट ए सेंटेन्स. इथे आपल्याला ABCDE हे 4 शब्दसमूह दिलेले आहेत आणि या शब्दसमूहांना आपल्याला काय करायचं आहे? एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. ओके, तर पहा, मी कट लिटल, माय पेरेंट्स गिफ्टेड पप्पी फॉर माय बर्थडे. हे 4 जे शब्दसमूह आहेत यांना आपल्याला अचूकपणे जोडायचं आहे. आणि वाक्य जेव्हा बनवतो आपण तर तेव्हा वाक्य बनवताना आपल्याला काय करावं लागेल? इथं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट यानुसार वाक्य बनवावं लागेल. मग काळ कोणताही असेल तर ओके,
तर ही वाक्याची एक रचना असते. तर याच्यामध्ये सब्जेक्ट जे कोण आहे दिलेल्या विधानामधला, माय पेरेंट्स गिफ्टेड, हा एक सब्जेक्ट आहे. म्हणून याची सुरुवात आपण वाक्याची इथून करू. माय पेरेंट्स गिफ्टेड आहे. ओके. त्याच्यानंतर सब्जेक्ट बी आला हा, आणि त्याच्यानंतर वर्ब पण आला. सब्जेक्ट बी झालं, वर्ब बी झालं. आता आपण त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट घेऊ. ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये आहे आपल्याला मी, हा एक ऑब्जेक्ट आहे इनडायरेक्ट. गिफ्टेड मी ए, बरोबर आहे ना. मग काय गिफ्ट केले त्यांनी? क्यूट लिटल पप्पी, CUTE, लिटल पप्पी, एक पिल्लू ज्याला म्हणतो आपण. कशा निमित्त केले? फॉर माय बर्थडे, बर्थडे निमित्त पालकांनी दिलेला एक गिफ्ट आहे, बरोबर आहे ना. तर हा जो वाक्य आहे हा SVO च्या मार्फत बनवलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन ऑब्जेक्ट आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. जेव्हा आपण ग्रामर शिकतो त्याविषयी नंतर बोलू. तर हा जो वाक्य आहे याला अर्थपूर्णता प्राप्त झालेली आहे. माय पेरेंट्स गिफ्टेड मी ए क्यूट लिटल पप्पी फॉर माय बर्थडे. ओके. मग याचं जर आपल्याला सिक्वेन्स लावायचं असेल, पर्यायातून आपण लावू शकतो. पहा, माय पेरेंट्स काय आहे? स्टार्टिंगला C आहे. ओके. त्याच्यानंतर मी ए आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे लिटल क्यूट बी, त्याच्यानंतर काय आहे डी, आणि शेवटी काय आहे ई. तर ऑप्शन नंबर कोणता आहे याच्यात? आपलं ऑप्शन नंबर CABDE, ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. तर इथं लॉजिकल ऑर्डरचा अर्थच असा होतो की वाक्याचा आपल्याला काय करावं लागेल? योग्य क्रम लावा लागेल. इंग्रजी असल्यामुळे अर्थ न समजला तर अवघड वाढतो. अर्थ समजला आणि वाक्याची रचना माहीत असेल तर याचा अर्थ आपण लिहू शकतो आणि प्रश्न सोडू शकतो. ओके. तर पहा, नेक्स्ट 8वा प्रश्न आहे. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन. नेवर ऑप्शन वन्स इन ए ब्ल्यू मून. वन्स इन ए ब्ल्यू मून याचा मराठीत अर्थ होतो क्वचित असा होतो. क्वचित, बरोबर आहे ना. क्वचित. आता क्वचित म्हणजे ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये रेअरली असा अर्थ होतो. तर याच्यामध्ये ऑप्शन पहा, नेवर आहे. नेवर म्हणजे कधीही नाही, हा पर्याय होत नाही. रेग्युलरली, रेग्युलरली म्हणजे नियमित, हा सुद्धा होत नाही. रेअरली, रेअरली आणि याचा अर्थ मॅच होतो, कारण क्वचितच असा याचा अर्थ होतो. आणि त्याच्यानंतर फ्रिक्वेंटली, फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार, हा सुद्धा होऊ शकत नाही. वन्स इन ए ब्ल्यू मून म्हणजे क्वचित दिसणारी गोष्ट असेल. नेक्स्ट पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. ओके. दिलेल्या वाक्यामध्ये योग्य तो आपल्याला वर्ब फिल करायचा आहे. वाक्य काय म्हणतो पहा, इट इज व्हेरी कोल्ड टुडे, यू शुड युअर कोट. ओके. शुड एक मॉडल वर्ब आहे, बरोबर आहे ना. मॉडल ऑक्झिलरी आहे, मॉडल वर्ब. तर इथं आपल्याला एक वर्ब निवडायचा आहे. आणि तुम्हाला माहित असेल ग्रामरमध्ये जे कॅन, कुड, शॉल, शुड, विल, वुड हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत, या मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर येणारा जो वर्ब आहे तो बेस फॉर्म मध्ये असतो. ही एक आयडिया म्हणा, एक क्ल्यू म्हणा. इथं बी वोर आहे, हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही. वियर्स आहे, वियर्स म्हणजे इथे यस लागलेला आहे, हा सुद्धा होऊ शकत नाही. त्याच्यानंतर इथं वियर आहे आणि वियरिंग आहे. वियरिंग इथं वर्बला ING जोडलेला आहे, हा सुद्धा पर्याय नाही. वियर हा बेस फॉर्म आहे, याचा आन्सर हा करेक्ट आहे. तर वाक्य याला अर्थपूर्णता पण मिळेल वाक्याला. इट इज व्हेरी कोल्ड टुडे, यू शुड वियर युअर कोट. ओके. तर इथं हा शब्द मेन आहे जो वर्बचा बेस फॉर्म आहे. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट पहा, 10वा प्रश्न आहे. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर ए गिवन वर्ड आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स. ओके. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस, याचा अर्थ काय होतो? स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस, भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र. भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र, अभ्यास करणारे शास्त्र, याला काय म्हणतात? हे 4 ऑप्शन मध्ये आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे अँथ्रोपोलॉजी. अँथ्रोपोलॉजी याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? ज्याला मानववंशशास्त्र म्हणतो. मानववंशशास्त्र, मानववंशशास्त्र, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे फिजिओलॉजी. फिजिओलॉजी ज्याला आपण शरीर विज्ञानशास्त्र म्हणतो. शरीर विज्ञानशास्त्र,
ओके. त्यानंतर तिसरा आहे पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी रोग निदानशास्त्र. रोग निदानशास्त्र याला आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर फिलॉलॉजी. फिलॉलॉजी याला आपण म्हणतो भाषाशास्त्र. भाषाशास्त्र. मग प्रश्नात काय विचारलेलं आहे? स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस. भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र. म्हणजे याला आपण काय म्हणतो? अँथ्रोपॉलॉजी म्हणत नाही, फिजिओलॉजी म्हणत नाही, पॅथॉलॉजी म्हणत नाही आणि फिलॉलॉजी म्हणतो. ऑप्शन नंबर 4 हे काय आहे? करेक्ट आहे. वन वर्ड सबस्टिट्यूट. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. ओके. त्यानंतर नेक्स्ट पहा. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स ॲन एरर इन स्पेलिंग. सोपा घटक आहे. स्पेलिंगमध्ये चूक शोधायची आहे. वाक्य काय म्हणतो पहा. आणि जर इफ यू डोंट फाइंड एनी एरर, तर वाक्यामध्ये दिलेल्या शब्दात जर चूक नसेल, नो एरर सुद्धा आपण ऑप्शन निवडू शकतो असं म्हणत आहे. द इन्व्हॉल्वमेंट ऑफ बिग बिझनेसेस इन फेअर ट्रेड हॅज बोथ ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. पहा, व्यवसायामध्ये मोठ्या कंपनीचं आगमन होणं, इन्व्हॉल्व होणं, त्याचा फायदाही आहे आणि नुकसानही आहे, असं या वाक्याचा अर्थ होतो. पण स्पेलिंगमध्ये कुठे चुकीची आहे पहा. तर आपल्याला इथं हा शब्द चुकीचा दिसतो, कारण बिझनेसची जे स्पेलिंग आहे ही चुकीची आहे. इन्व्हॉल्वमेंट बी करेक्ट आहे. नो एररचा तर विषय येत नाही, कारण बिझनेसची स्पेलिंग कशी येते? BUSINESS ही स्पेलिंग आहे. तर ही स्पेलिंग काय आहे याच्यामध्ये? चुकीची आहे. तर ऑप्शनमध्ये पहा, ॲडव्हान्टेजेसची पण स्पेलिंग करेक्ट आहे. तर हे ऑप्शन नंबर 4 इथं स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम्स फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. ओके. पहा, 12 नंबरचा प्रश्न आहे. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. वन्स बिटन ट्वाइस शाय. याचा अर्थ काय होतो? बरोबर आहे ना? वन्स बिटन ट्वाइस शाय म्हणजे एखाद्या गोष्टीचा वाईट अनुभव आला तर पुन्हा ती गोष्ट करताना आपण काय करतो? काळजी घेतो. म्हणजे याला आपण असं म्हणता येईल, दुधाने पोळलेला मग ताक देखील तो काय करतो? फुंकून पितो. बरोबर आहे ना? तर याचा अर्थ असा होतो. तर 4 ऑप्शन आहेत. या 4 ऑप्शनमधून अर्थ व्यक्त करणारा प्रॉपर वाक्य आपल्याला निवडायचं आहे. अँड अनप्लीजंट एक्सपिरियन्स इंडसेस कॉशन. ओके. अनप्लीजंट एक्सपिरियन्स म्हणजे तोच वाईट अनुभव. समजा एखादी घटना करताना वाईट अनुभव आला असेल, पुन्हा ती गोष्ट आपण करताना काय करतो? काळजी करतो. तर हा आन्सर सिमिलर होईल. बाकीचे पण 4-3 पर्याय पाहू. तरी काय म्हणतात? टू कीप समथिंग प्रेशियस सेफली. सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे. समवन हू इज अफ्रेड ऑफ टेकिंग चॅलेंजेस. जो आव्हान स्वीकारायला नकारतो. समवन हू डझंट लर्न फ्रॉम हिज प्रिव्हियस एक्सपिरियन्स. जो पूर्वानुभवातून शिकत नाही तो. तर हे तीनही जे ऑप्शन्स आहेत इरिलेटेड आहेत. तर याच्यामध्ये करेक्ट जे आन्सर आहे हाच आहे का? अँड अनप्लीजंट एक्सपिरियन्स, वाईट आलेला अनुभव. राईट. एखाद्या कृतीतून, एखाद्या घटनेतून आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी होतात अशा, की जेव्हा आपल्याला समजतं की बाबा असं नाही, असं करायला पाहिजे, मग त्यानंतर जेव्हा आपण तीच गोष्ट करतो तर तेव्हा मात्र आपण काय स्टेप केअरफुली टाकतो. तर हा एक आहे वन्स बिटन ट्वाइस शाय. या शब्दाचा अर्थ व्यक्त करणारा प्रॉपर शब्द हा आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड्स फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. बरोबर आहे ना? निगेट आहे. निगेट या शब्दाचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. निगेट म्हणजे याला आपण काय म्हणतो? तर नकारणे म्हणतो. नकारणे याचा मराठीत अर्थ होतो. पहा, निगेटचं नकारणे. ॲडमिट म्हणजे काय आहे? ज्याला म्हणतो आपण मान्य करणे म्हणतो. आपण मान्य करणे. त्याच्यानंतर ॲक्नॉलेज, याला आपण स्वीकार करणे किंवा कबूल करणे म्हणतो. स्वीकार करणे. राईट. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे कन्फर्म, खात्री करून घेणे. खात्री करून घेणे. ओके. त्याच्यानंतर रिजेक्ट म्हणजे काय आहे? नकारणे. तर इथं नगेट या शब्दाला
समानार्थी शब्द कोणता आहे? नकारण्याच्या संबंधित रिजेक्ट हा शब्द काय आहे? समानार्थी आहे, दोघांचा अर्थ सारखा आहे. बाकी हे 3 शब्द इरिलेटेड आहे, त्या आपल्या आन्सरशी. ओके, पहा 14वा प्रश्न, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम अमॉंग द 4 गिवन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट ए सेंटेन्स. पहा, एक पॅराजंबल टाईप क्वेश्चन आहे. 4 वाक्य दिलेलं आहे, त्यांचा अचूक क्रमानुसार आणि एक अर्थपूर्ण पॅसेज बनवायचा आहे. आता इथे जंबल्ड आहे, ABCDE 5 आहेत सेंटेन्स. तर पहा काय म्हटलेलं आहे, दॅट नो अदर लँग्वेज पॉसिबली कुड. ओके, मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर universally accepted, limitations in communication complex ideas and can compress information in a way. लास्ट आहे, while tradition languages have their. हे 5 वाक्य वाचल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, सदरील जो पॅसेज आहे हे मॅथमॅटिकल सिम्बॉल्सवर आधारित आहे. कशावर? मॅथमॅटिकल सिम्बॉलवर. आणि जी ट्रॅडिशनल भाषा आहे, जी पारंपरिक भाषा आहे, हे जगमान्य किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात सर्व संकल्पना वाचकांना क्लिअर होईल असं नाही. पण मॅथमॅटिक्सचे जे सिम्बॉल्स असतात हे मात्र युनिव्हर्सल आहेत. जगात कुठे जरी गेलो तर इंग्लिशमध्ये जे लँग्वेजमध्ये लिहितो आपण इंग्लिशमध्ये, तर ते जगमान्यच राहणार आहे. तर याच्यामध्ये प्रॉपर सिक्वेन्स लावायचा आहे. तर प्रॉपर सिक्वेन्सनुसार पॅसेजची सुरुवात जर आपण या ऑप्शन अर्थानुसार बरं जर सुरू केलो तर ऑप्शन नंबर जो E आहे हा पहिला येऊ शकतो वाक्य. का? वाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव देर लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडिया. हा 2 झाला. म्हणजे जे पारंपरिक भाषा असतात, पारंपरिक भाषा याच्यातून जे आपण विचार व्यक्त करतो हे थोडं गुंतागुंतीचे असू शकतात. जगाभराच्या लेवलवर जर विचार केलो तर त्याच्यानंतर समोर काय म्हणलेलं आहे, याला पर्याय म्हणून काय आहे, मग मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. तर हा आपण 3 नंबरच्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर समोर काय म्हटलेलं आहे, अँड कॅन कॉम्प्रेन्स इन्फॉर्मेशन इन ए वे. आणि त्याच्यानंतर लास्ट जो येतो वाक्य, दॅट नो अदर लँग्वेज पॉसिबली कुड. म्हणजे जे मॅथमॅटिकलचे जे सिम्बॉल्स आहेत, जे काम युनिव्हर्सल जग पातळीवर करू शकतात, ते मात्र आपली जी पारंपरिक भाषा आहे त्या भाषेनं आपले विचार संकल्पना आपण तेवढ्या पद्धतीनं एक्सप्रेस करू शकत नाही. तर याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत, ऑप्शन नंबर 3 जो आहे हा इथं करेक्ट आहे. तर हे लॉजिकल ऑर्डर लावायचं होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहा 15वा प्रश्न शेवटचा आहे. काय म्हणतो, चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर ए गिवन वर्ड, सेंटेन्स, फ्रेज आउट ऑफ गिवन ऑप्शन्स. अशोक इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर्स, ही लव्स मॅनकाइंड. ओके, प्रश्नामध्ये इथं लव्ज असायला पाहिजे. तर काय म्हटलेलं आहे, 4 ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. नंबर 1 फिलेंथ्रोपिस्ट, राईट. याचा अर्थ काय होतो, जो इतरांचे हित जपणारा किंवा ज्याला आपण परोपकारी म्हणतो. दुसरा आहे सेस्मॉलॉजिस्ट. सेस्मॉलॉजिस्टचा अर्थ काय होतो, ज्याला आपण म्हणतो भूकंप शास्त्रज्ञ. त्याच्यानंतर दुसरा आहे ऑप्टोमेट्रिक्स, ज्याला म्हणतो आपण दृष्टीशास्त्रज्ञ. त्याच्यानंतर शेवटचा आहे अँथ्रोपोलॉजिस्ट. याचा अर्थ होतो मानववंशशास्त्रज्ञ. बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये ही लव्स मॅनकाइंड याचा अर्थ काय होतो, की जो दुसऱ्यांचे हित जपणारा आहे. ही लव्स मॅनकाइंड. तर यासाठी प्रॉपर जो आन्सर आहे तर हे 3ही येत नाही. ऑप्शन नंबर 1 याच्यात काय आहे, हा करेक्ट आहे. ज्याला फिलेंथ्रोपिस्ट म्हणतो आपण, जो इतरांचे हित जपणारा आहे, जो मानव जातीवर प्रेम करणारा आहे, त्यासाठी हा शब्द आपण वापरू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे ही आज वनरक्षक भरतीचा पेपर क्रमांक जो 2 होता याविषयी आपण आज अभ्यास केलेला आहे.
पुढील व्हिडिओमध्ये असेच आपण वनरक्षक भरतीचे बरोबरच जे शिफ्ट मधले पेपर आहेत यांचा आपण अभ्यास करूयात. थँक्यू. धन्यवाद.